आपण जाऊया आता कॉन्टॅक्ट पेज कडे. ठीक आहे, त्यासाठी इथे याला मी क्लोज करतो. व्ह्यू पेज वरती क्लिक करायचं. आता मी इथूनच शॉर्टकट मध्ये जाऊ शकतो. आपण इथून डायरेक्ट कॉन्टॅक्ट पेज पहिले मी ओपन करतो. कॉन्टॅक्ट पेज वरती आलो, एडिट पेज मध्ये जायचं. ओके, आज थोडा नेटवर्क प्रॉब्लेमच आहे, जसं मी ग्रुपमध्ये मेसेज केला होता, त्यामुळे थोडासा टाइम लागतो लोड होण्यासाठी. ओके, पेज ओपन झालं. लेआउट सिलेक्ट करा, टेम्पलेट सिलेक्ट करा इथे. एलिमेंटर फुल विड्थ, त्याला सेव्ह करा. सेव्ह झालं. ओपन एडिट विथ एलिमेंटर. ठीक आहे, फायनली ओपन तर झालेलं आहे आता पेज. ओके ग्रेट, ठीक आहे. तर आता कॉन्टॅक्ट पेज मी ओपन केलं. कॉन्टॅक्ट पेज डिझाईन करण्यासाठी पण मी आता टेम्पलेटचाच यूज करतो. इथे जातो, इथे मी सर्च करतो कॉन्टॅक्ट. ठीक आहे, कॉन्टॅक्ट पेजेस ओपन झालेले आहेत. ठीक आहे, आपण कोणतं यूज करू शकतो आपण एकदा चेक करूया. बघ, इथे प्रिव्ह्यू पहिले चेक करून घ्यायचा. ठीक आहे, हे नकोय मला, बॅक जातो मी. सिम्पल घ्यायचं, खूप कॉम्प्लिकेटेड घ्यायचं नाही मला. ठीक आहे, हेच मला साधं सिम्पल वाटतंय. हेच यूज करू. फक्त यामध्ये आपण काय करू, एक्स्ट्रा खाली ना गुगल मॅप पण ऍड करू. आपलं मॅप लोकेशन आपल्याला ऍड करायचं असेल ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर हे मला यूज करायचं आहे. वरती इन्स्टॉल रिक्वायर्ड प्लगइन्स आणि इम्पोर्ट वरती मी क्लिक करतो. आता हे रिक्वायर्ड प्लगइन मध्ये आता हा काय करेल माहिती आहे का तुम्हाला, कॉन्टॅक्ट पेजचं प्लगइन इन्स्टॉल करेल. आपण ते इन्स्टॉल केलेलं नाहीये, परंतु आपण हे कॉन्टॅक्ट पेज इन्सर्ट करतोय ना, तर या पेजवरती जो कॉन्टॅक्ट फॉर्म असतो त्यासाठी कॉन्टॅक्ट फॉर्मचं प्लगइन लागतं. तर तो ऑटोमॅटिकली इन्सर्ट करेल. मी दाखवतो तुम्हाला आता डॅशबोर्ड मध्ये जाऊन. ओके, याचं डिझायनिंग तर पूर्ण एकदम व्यवस्थित आलंच नाही. पुन्हा मी इन्सर्ट करून ट्राय करतो काय प्रॉब्लेम झाला. ओके, आता ठीक ठाक आलं. हा, मागाशी व्यवस्थित इन्सर्ट झालं नव्हतं. ठीक आहे, पहिले तर आपण याचं टायटल लगेच चेंज करूया. इथे मी गेलो, प्लस वरती क्लिक केलं. आपल्या टेम्पलेट्स मध्ये जायचं, सेव्ह केलेलं इथे. इथे आपण काय इन्सर्ट करणार, तर पेज हेडर आणि अप्लाय. येस, इथे फक्त याचा टायटल मी चेंज करतो. ठीक आहे, लोड होतं. ठीक आहे, टायटल इथे मी देतो कॉन्टॅक्ट किंवा कॉन्टॅक्टर्स देऊ शकता. ठीक आहे. आता आपण एकदा ना नवीन टॅब मध्ये आपल्या डॅशबोर्ड मध्ये जाऊन चेक करू त्याने कोणतं कॉन्टॅक्ट पेजचं कॉन्टॅक्ट फॉर्मचं प्लगइन इन्स्टॉल केलेलं आहे. इथे प्लगइन्स मध्ये मी जातो. इथे दिसेल खाली एक प्लगइन आहे WP फॉर्म्स. तर हे कॉन्टॅक्ट फॉर्म साठी यूज केलं जातं. ते प्लगइन त्याला ऑटोमॅटिकली इन्स्टॉल केलेलं आहे. आपण कॉन्टॅक्ट फॉर्म इन्सर्ट केला त्यावेळेस. तर आता या फॉर्मची तुम्हाला काही सेटिंग करायची असेल तुम्ही करू शकता. तुम्हाला पाहिजे त्या फील्ड ऍड करू शकता. कसं ते मी दाखवतो. इथे तुम्हाला ऑप्शन आलेलं दिसेल डाव्या बाजूला WP फॉर्म्सचं, त्यामध्ये जायचं. यामध्ये गेल्यानंतर हा एक डिफॉल्ट फॉर्म इथे असतो, कॉन्टॅक्ट फॉर्म असतो. ठीक आहे, किंवा मी तुम्हाला सेपरेट नवीन क्रिएट करूनच दाखवतो. या फॉर्मला आपण डायरेक्ट डिलीट करूया. ठीक आहे, या WP फॉर्म्स मध्ये आल्यानंतर ऍड न्यू वरती क्लिक करायचं. म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट फॉर्म कसा क्रिएट केला जातो ते पण समजेल, ते पण शिकता येणार. ठीक आहे, लेट्स गो. डन. जे काय मेसेज आले त्याच्यावरती क्लिक करून त्याला क्लोज करून द्यायचं. आता फॉर्म क्रिएट करायचा आहे. जनरेट विथ AI सिलेक्ट ना करू, ब्लँक फॉर्म सिलेक्ट करा. इथे क्रिएट ब्लँक फॉर्म वरती क्लिक करायचं. कॉन्टॅक्ट फॉर्म साठीचे तुम्हाला वेगवेगळे प्लगइन दिसतील, परंतु हे जे WP फॉर्मचं प्लगइन आहे सर्वात बेस्ट प्लगइन आहे, तर हेच यूज करा. कुठे होता? हा. या ठिकाणी ही अशा पद्धतीची स्क्रीन येते.
आता इथे आपल्याला ज्या फील्ड पाहिजे आहे फॉर्मसाठी त्या आपण यूज करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. जसं इथे काय होतं, नेम, ऍड्रेस, मेसेज होतं. आता नेमचं यूज करायचं इथे दिलेलं असतं, बघू शकता नेम. आता इथे काय फील्ड दिसतील, ह्या वरच्या फील्ड आपण यूज करू शकतो फ्री त्याच्या व्हर्जन मध्ये. आणि अजून काही फील्ड असतात ऍडव्हान्स त्या खाली दिलेले असतात, हे आपण फ्रीच्या व्हर्जन मध्ये यूज करू शकत नाही. त्यांचं पेड व्हर्जन पण असतं, त्याच यूज करू शकतो. म्हणजे एवढी काही आपल्याला लगेच आवश्यकता नसते. ह्याच्यावरच्या फील्ड यामध्ये आपलं काम होऊन जाणार. आपल्याला सिम्पल कॉन्टॅक्ट फॉर्मच क्रिएट करायचा आहे. तसं पहिले मला नेम पाहिजे, त्याच्यावरती मी क्लिक केलं, दिसतंय नेमचा सेक्शन इन्सर्ट झाला. पण तुम्हाला हे फर्स्ट नेम लास्ट नेम नकोय, फक्त सिंगल एकच लाईन द्यायची नेमसाठी. त्यांना कोणी त्यांचं फर्स्ट नेम टाकेल, कोणी फुल नेम टाकेल त्यांच्या पद्धतीने. तर त्यावरती मी क्लिक केलं, त्याची सेटिंग ओपन झाली. इथे दिसेल तुम्हाला फॉर्मॅट. ठीक आहे, फॉर्मॅट मला काय यूज करायचं आहे, सिम्पल. सिम्पल फॉर्मॅट मी घेतला. इथे पण तसाच होता, बघू शकता तुम्ही. सिम्पल फॉर्मॅट झाला. त्यानंतर इथे ऍडव्हान्स मध्ये जायचं, याच्या सेटिंग मध्ये जनरलच्या पुढे असतं ऍडव्हान्स, त्यामध्ये जायचं. इथे मीडियम आहे ना, इथे लार्ज सिलेक्ट करायचं. ठीक आहे, लार्ज सिलेक्ट केलं म्हणजे व्यवस्थित दिसतो हा फॉर्म पूर्ण. इथे लार्ज झालं. त्यानंतर मला काय करायचं, इथे फॉर्म जर बघितला ना तुम्ही, हे दिसतंय तुम्हाला, हा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये हे असं लिहिलेलं आहे युअर नेम, ईमेल ऍड्रेस वगैरे. तर हे दिसायला चांगलं दिसतं, हे मला असं यूज करायचं आहे. आता सध्याच्या सेटिंग नुसार आपला फॉर्म बघितला तर असं दिसतोय, हा बॉक्स आहे त्याच्यावरती हे नाव दिसते, मला इथे नको पाहिजे ते. तर काय करायचं आपण, या ऍडव्हान्स फील्ड मध्ये इथे तुम्हाला खाली दिसेल हे प्लेस होल्डर असतं, दिसतं हे प्लेस होल्डर. इथे आपल्याला ते ऍड करायचं, तुम्हाला जे पाहिजे आहे त्या बॉक्समध्ये ते. जसं मला इथे पाहिजे युअर नेम, दिसतं इथे टाईप केलं मी, ह्या बॉक्समध्ये आलं. परंतु हे वरचं नाव पण दिसतंय, त्याला हाईड करायचं कशा पद्धतीने, इथेच तुम्हाला खाली दिसेल हाईड लेबल, त्याला ऑन करायचं. म्हणजे जे तुमचं लेबल आहे ते हाईड झालं. आता इथे असं दिसतंय आपल्याला क्रॉसमध्ये, आपल्या फॉर्म मध्ये ते दिसणार नाही. ठीक आहे, म्हणजे इथे हाईड झालेलं आहे. नेम झालं. आता पुढची फील्ड ऍड करायची आपल्याला. तिथे वरती ऍड फील्डचं ऑप्शन दिसतं, त्यामध्ये जायचं ऍड फील्ड्स. आता मला इन्सर्ट करायचं ईमेल. ईमेल इन्सर्ट केला, त्याच्या सेटिंग मध्ये गेलो. पुन्हा आता ऍडव्हान्स मध्ये मी गेलो, साईज सिलेक्ट केली मी लार्ज. प्लेस होल्डर मध्ये मी लिहितो ईमेल ऍड्रेस. झालं. आणि वरचं जे लेबल आहे त्याला हाईड करायचं, खाली ऑप्शन असतं हाईड लेबल. झालं. ऍड फील्ड्स मध्ये आता समजा तुम्हाला मोबाईल नंबर पाहिजे आहे त्यांचा, तर यासाठी आता खाली जे ऍडव्हान्स मध्ये ऑप्शन आहे ते डायरेक्ट फोनचं ते यूज करू शकतो, पण तो आता फ्री व्हर्जन आहे आपल्याकडे. तर इथे तुम्ही काय करू शकता, इथे सिंगल लाईन टेक्स्टचं पहिलं ऑप्शन दिसेल तुम्हाला. ठीक आहे, ते सिंगल लाईन टेक्स्ट तुम्ही घेऊ शकता, त्याला क्लिक करायचं. इथे आलं, इथे जा, लेबल मध्ये मी लिहितो फोन नंबर. ठीक आहे, ऍडव्हान्स मध्ये मी गेलो, इथे साईज घेतली मी लार्ज. प्लेस होल्डर मध्ये मी लिहितो युअर फोन नंबर. झालं. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पाहिजे असेल व्हॉट्सअप नंबर लिहा, फोन नंबर पाहिजे फोन नंबर लिहा. आणि खाली हाईड लेबल, लेबल हाईड झालं. एवढं झालं. आता शेवटची एक फील्ड ऍड करायची आपल्याला मेसेज साठी. तसं यासाठी हे पॅराग्राफ टेक्स्टचं ऑप्शन आहे ते यूज करायचं. पॅराग्राफ टेक्स्टला सिलेक्ट करा, ते इन्सर्ट झालं, यामध्ये लिहा. इथे जा, ऍडव्हान्स मध्ये साईज सिलेक्ट केला लार्ज. प्लेस होल्डर टेक्स्ट मध्ये इथे लिहा, तर त्याची साईज मिडियमच असू द्या. प्लेस होल्डर मध्ये इथे लिहू शकता तुम्ही युअर मेसेज, आणि लेबलला हाईड करा. झालं, आपला फॉर्म रेडी आहे. आता इथे याला इथे सेव्ह करायचं. फॉर्म सेव्ह झाला, याला क्लोज करा इथे. ठीक आहे, फॉर्म क्रिएट झाला, त्याला सेव्ह केलं. इथे ब्लँक फॉर्म नाव दिसतंय, त्यामध्ये मी पुन्हा जातो, त्याला नाव आपण देऊया ब्लँक फॉर्मच्या जागी कॉन्टॅक्ट फॉर्म. ठीक आहे, या फॉर्मला इथे नाव द्यायचं आहे. त्यासाठी इथे बाजूला तुम्हाला सेट ऑप्शन दिसेल सेटिंग, त्यामध्ये जा. सेटिंग मध्ये गेलात, इथे फॉर्मचं नेम आलं, इथे मी लिहितो कॉन्टॅक्ट फॉर्म. सेव्ह. सेव्ह झालं, क्लोज करूया. येस, नेम झालं. आता इकडे यायचं. हं. आता इथे तो फॉर्म आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. आता हा आधीचा फॉर्म होता, दिसतंय. आता ह्या पेजला जर मी रिफ्रेश केलं ना, हा फॉर्म दिसणार पण नाही, कारण हा फॉर्म ऑलरेडी आपण डिलीट केलेला आहे. दिसतंय, आता हा फॉर्म निघून गेला. त्यासाठी इथे क्लिक करा. आता इथे एक ऑप्शन, इथे आपण कोड इन्सर्ट करू शकतो, किंवा डब्ल्यूपी फॉर्मचा ऑप्शन मला इथे दिसते का, मी चेक करतो. ठीक आहे, डब्ल्यूपी फॉर्मचा ऑप्शन आहे.
तर हा जो त्यांनी सेक्शन यूज केलाय, यांनी हे शॉर्ट कोड यूज केलेला आहे. शॉर्ट कोडने पण आपल्याला फॉर्म इन्सर्ट करता येतो. कशा पद्धतीने ते दाखवतो. आता इथे समजा शॉर्ट कोडचा ऑप्शन आहे ना, इथे आपण फॉर्म क्रिएट केला ना, हा कॉन्टॅक्ट फॉर्म, त्याच्या समोर जर तुम्ही बघितलं एक शॉर्ट कोड असतो. हा शॉर्ट कोड जर आपण कॉपी केला आणि इथे जर येऊन जर इथे चेंज केला, इन्सर्ट केला ना तो, तर फॉर्म इथे तो दिसतो. फक्त यामध्ये अडचण काय आहे ना, या फॉर्म मध्ये तुम्ही काही चेंजेस करू शकत नाही. याच्या डिझाईन मध्ये जसा फॉर्म आहे तसाच, जसं दिसतो आता सेम तसाच यूज करावा लागणार. बटन बिटन काहीच आपण त्यामध्ये चेंजेस नाही करू शकत. तर त्यासाठी काय करायचं, शॉर्टकटचं ऑप्शन नाही यूज करायचं. याला मी डिलीट करतो. तर यासाठी जिथे एलिमेंट्स असतात ना आपले, वरती सर्च करायचं फॉर्म. इथे तुम्हाला पहिलंच ऑप्शन आलेलं दिसेल WP फॉर्मचं, त्याला घेऊन इथे इन्सर्ट करा. इन्सर्ट केलं. आता इथे फॉर्म सिलेक्ट करायला सांगताय, तर आपला कॉन्टॅक्ट फॉर्म होता तो सिलेक्ट करा. फॉर्म इन्सर्ट झाला. फक्त आता इथे ऍडव्हान्टेज काय आहे आपल्याकडे, आपण याच्या डिझाईन मध्ये वगैरे चेंजेस करू शकतो. इथे स्टाईल मध्ये जर आपण गेलो, दिसतंय तुम्हाला इथे, त्याला डिझाईन करण्याचे आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. इथे हे थीम डायरेक्ट प्रो ऑप्शन मध्ये खाली ऑप्शन आहेत आपल्याकडे. फील्ड स्टाईल मध्ये मी जातो पहिले. फील्ड स्टाईल म्हणजे हे जे बॉक्स आहे ना, त्याला फील्ड स्टाईल म्हटलं जातं. त्यामध्ये चेंजेस करू शकतात. त्याच्यात काही चेंजेस करण्याची आवश्यकता नाहीये. मला फक्त याचं बटन चेंज करायचं आहे. तर इथे बटन स्टाईल मध्ये मी जातो. बटन स्टाईल मध्ये गेलो. बटनचा बॅकग्राऊंड कलर मला घ्यायचा आहे पिंक. दिसतंय, त्या आधीच्या शॉर्टकटच्या ऑप्शन मध्ये आपण करू शकत नव्हतो. बाकी बटनची साईज इथे मला चेंज करायची. लार्ज मी बघतो, स्मॉल, मीडियम. ठीक आहे, मीडियमच ठेवतो. बाकी अजून काय चेंजेस करता येतील का मी चेक करतो. काय ऑप्शन आहे की इथे अदर स्टाईल मध्ये, पेज ब्रेक, ऍडव्हान्स मध्ये. ठीक आहे, बाकी तर काही जास्त ऑप्शन नाहीये. फक्त बटनचं एक मेन होतं, ते आपण करू शकलो आहे इथे. बटनचा फॉन्ट वगैरेचे ऑप्शन दिलेले आहे का, नाही, काही नाही दिलेलं. ठीक आहे, जेवढं आपल्याकडे ऑप्शन आहे फ्रीमध्ये, त्यामध्ये आपण चेंजेस केले. रिव्ह्यू चेक करून दाखवतो मी तुम्हाला. येस, हा असा आपला सिंपल फॉर्म आहे. याचा आपण फक्त वरती जे टायटल आहे त्याचा फॉन्ट कलर चेंज करूया. त्याला मी करतो इथे ब्लॅक. कॉन्टॅक्ट इन्फोला पण मी करतो ब्लॅक. आता हे जे कॉन्टॅक्ट इन्फो आहे, बाकी फक्त हे तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. जसं इथे ऍड्रेस आहे, इथे आलं, त्याची सेटिंग आली डाव्या बाजूला, इथे तुमचा ऍड्रेस असेल तो अपडेट करायचा. ओके, त्याचा मी फक्त कलर चेंज करतोय ऍड्रेसचा. कलर कसा चेंज केला, इथे मी सिलेक्ट केली होती ऍड्रेसची सेटिंग. स्टाईल मध्ये गेलो, इथे आपल्याला कलर दिसतं. कंटेंट मध्ये गेल्यावर टायटल कलर आहे, आणि हे खालचा जो टेक्स्ट आहे त्याचा पण कलर आपण चेंज करूया. त्याचा कलर टेक्स्ट कलर घ्यायचा. त्याला आता याची सेट, आता हा हॉवर कलर इथे ब्ल्यू आहे, त्याला मला पिंक करायचंय. तर इथे दिसतंय हॉवर कलरची सेटिंग. झालं. आता ही सेटिंग सगळीकडे मी अप्लाय करणार खाली. ठीक आहे, फॉलोअर्सची सेपरेट करावी लागेल इथे जाऊन. जा. हा लोगो, याचा कलर पिंक करायचा आहे मला. ठीक आहे, हे आयकन्स ते सिलेक्ट केले मी. स्टाईल मध्ये गेलो. प्रायमरी कलर दिसतो इथे तुम्हाला, प्रायमरी कलर ब्ल्यू आहे, त्याला मी करतो पिंक. पॉवर कलर तर ठीक आहे, ओके. बाकी काही चेंजेस करण्याची आवश्यकता नाही. याला सेव्ह करूया. हे झालं, हे झालं. बाकी खाली काहीच नाही. तर आपण इथे गुगल मॅप ऍड करू. तो कसा करायचा ते दाखवतो मी. इथे वरती एलिमेंट्स मध्ये जायचं, इथे सर्च करायचं मॅप. मॅप सर्च केलं, पहिलंच ऑप्शन आलं गुगल मॅपचं, त्याला इन्सर्ट करा. इन्सर्ट केलं. आता इथे तुम्हाला तुमचं एक्झॅक्ट लोकेशन दाखवायचं, त्यासाठी तुमचं गुगल प्रोफाईल असेल त्याची लिंक इथे तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. जसं मी माझं करून दाखवतो. ठीक आहे, माझं आता हे गुगल प्रोफाईल आहे डिजिटल पुष्कराज नावाने, त्याची लिंक मला पाहिजे आहे. तर इथे मी शेअर बटन, त्याच्यावरती क्लिक करतो. इथे लिंक आली त्याची. ठीक आहे, लिंक कॉपी केली मी.
लिंक कॉपी झाली. आता इथे जातो, इथे आपण हा फॉर्म चेंज करतो ना, इथे लोकेशनचा ऑप्शन दिसेल तुम्हाला. याला मी डिलीट करतो आणि माझी जी लिंक आहे ती पेस्ट करतो. दिसत नाही, मी माझं लोकेशनचं नाव टाईप करून बघतो. डिजिटल पुष्कराज येत आहे का? ठीक आहे, लिंक पेस्ट करून आलं नाही, डायरेक्ट मी फक्त नावच टाईप केलं, डिजिटल पुष्कराज. आता इथे कोणतं नाव टाईप करावं लागतं तुम्हाला? तुमच्या प्रोफाईलचं जे नाव असेल. इथे माझं गुगल प्रोफाईलचं नाव डिजिटल पुष्कराज आहे फक्त. तर मी ते टाईप केलं तर ऑटोमॅटिक माझं लोकेशन आलेलं आहे, बघू शकता. हे 4.8 स्टार रेटिंग आहे, 161 रिव्ह्यूज आहे. सेम माझंच ते पेज तिथे दिसतंय. 4.8 स्टार रेटिंग, 161 रिव्ह्यूज, म्हणजे सेम माझं जे लोकेशन आहे ते इथे एक्झॅक्ट आलेलं आहे. म्हणजे हे गुगल मॅपवरती माझं लोकेशन इथे दिसतंय. म्हणजे हे समजा तुमचं वेबसाईट तुम्ही मोबाईलमध्ये ओपन केलेली असेल, ते तुमच्या कॉन्टॅक्ट पेजवरती आले. इथे त्यांना तुमचा मॅप दिसला, तुमचं लोकेशन पाहिजे असेल ना, त्यांनी जर ह्या मॅपवरती क्लिक केलं ना, इथे डायरेक्शन दिसतंय ना ह्याच्यावरती, तर ऑटोमॅटिकली त्यांच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप ओपन होणार. तिथे तुमच्या लोकेशनची डायरेक्शन त्यांना दिलेली असणार आहे. ठीक आहे. आता याची आपण सेटिंग करू शकतो. सेटिंग कशी करायची आता? आता याला तुम्ही झूम करू शकता. आता हे जर असं बघितलं, हे युजर अशा पद्धतीने बघू शकतात. तुम्हाला त्यांना थोडासा झूम व्ह्यू दाखवायचा असेल, मी इकडून त्याला झूम करतो डाव्या बाजूने. तुम्हाला तो दिसेल आता कशा पद्धतीने झूम होतंय लोकेशन. दिसतंय आता थोडंसं झूम झालं, अजून एकदा झूम करतो मी. दिसतंय आता झूम झाला एकदम, असं म्हणजे जवळ जवळचे सर्व लोकेशन दिसते. त्याला झूम केलं आपण. हाईट तुम्ही कमी जास्त करू शकता मॅपची अशा पद्धतीने. मी इथे टाईप करतो 300, मॅन्युअली चेक करू. ठीक आहे, 400 बघूया आपण. ठीक आहे, 400 व्यवस्थित दिसतंय. बाकी आता याला एकदा प्रिव्ह्यू चेक करू. ठीक आहे, मॅपचा ऍड झाला, फक्त या दोन्ही बाजूला याच्या स्पेस आहे, तो मला नकोय. त्याच्यासाठी मी काय करता येईल बघतो. पहिले मी ऍडव्हान्स मध्ये जातो. ऍडव्हान्स मध्ये आता काय करायचं, मार्जिन आणि पॅडिंग त्याला अनलिंक करायचं फक्त. याला अनलिंक केलं तरी झालं नाही सॉल्व. ठीक आहे, त्यासाठी आता काय करा, हा जो कंटेनर आहे ना, हा कंटेनर सिलेक्ट करा. डायरेक्ट कंटेनर सिलेक्ट केला. इथे आपण आलो कंटेनरच्या सेटिंग मध्ये डाव्या बाजूला. इथे दिसेल तुम्हाला एक कंटेनर विड्थचं ऑप्शन आहे, इथे बॉक्स आहे त्यामध्ये जायचं. इथे सिलेक्ट करा फुल विड्थ. दिसतं मॅपची फुल विड्थ झालेली आहे. आता थोडीशी विड्थ, हा विड्थ इन्क्रीज झाली तरी थोडासा स्पेस आहे दोन्ही बाजूला. त्यासाठी सोल्युशन आहे. आता या कंटेनरच्या सेटिंग मध्ये जिथे आपण हे फुल विड्थ केलं त्याच ठिकाणी इथे ऍडव्हान्स मध्ये जा आणि मार्जिन आणि पॅडिंग त्याला अनलिंक करा. झालं, आता बघू शकता एक्झॅक्ट जो मॅप आहे पूर्ण पेज मध्ये मॅच झालेला आहे. झालं. येस, फक्त इथे थोडा स्पेस जास्त वाटत असेल, थोडा आपण कमी करूया तो स्पेस. इथे खूप जास्त स्पेस दिसतोय मला. तर वरती याच्या स्पेस ऍड झालेला आहे. हा वरचा कंटेनर मी सिलेक्ट करतो. याच्या ऍडव्हान्स मध्ये जातो मी. इथे पॅडिंग बॉटमला 120 आहे, मी इथे करतो 80. ठीक आहे, आणि पब्लिश. ओके, तर कॉन्टॅक्ट पेज पण झालंय. आपण नवीन टॅब मध्ये वेबसाईट ओपन करून तिथे चेक करूया. कॉन्टॅक्ट, यस, याचं नाव राहिलं इथे. ठीक आहे, ते पण आपण काढू. बाकीचं आपण चेक करूया. सर्व व्यवस्थित आहे. ही इथे थोडीशी अलाइनमेंट मला गडबड दिसते. हा फॉर्म इथून सुरू होत आहे, ऍड्रेसचं इथून सुरू होतं, हे खालीवर दिसतं, हे व्यवस्थित नाही वाटतंय. ठीक आहे, इकडे येऊया आपण. अलाइनमेंट मध्ये काय करता येईल चेक करतो मी. वरती हा रिकामा इथे स्पेस आलाय, तो नकोय. तो घालवता येईल का आपल्याला? ठीक आहे, नाही गेला. एकच मिनिट चेक करू आपण. ठीक आहे, स्पेस जात नाही, त्यासाठी मग आपल्याला यूज करावं लागेल मार्जिन. ओके, हे फॉर्म इथे सिलेक्टेड आहे. ऍडव्हान्स मध्ये जा. मार्जिनला अनलिंक केलेलं आहे पहिले. टॉपला आपल्याला मायनस मार्जिन ऍड करू आपण. दिसतंय मायनस मार्जिन मी ऍड करतोय, त्याचा फॉर्म वरती मूव्ह होत आहे तो. ती पिंक लाईन आहे तिथपर्यंत मला त्याला घेऊन जायचं आहे. ठीक आहे, -40 ऍड केल्यावर झालेला आहे.
ओके, पण आता याची जास्त जवळ ते दिसतंय, तर मग एक काम करू आपण. मार्जिनला मी इथे करतो -20. ठीक आहे, मार्जिन मी -20 ऍड केली, फक्त थोडंसं अजून खाली घेतलं, परंतु ऍड्रेस थोडं वर आहे, तर याला आपण खाली घेऊया. ऍड्रेसला मी सिलेक्ट करतो, ऍडव्हान्स मध्ये जातो. आता मी काय केलं, याला आपल्याला खाली पहिले आपण फॉर्मला काय केलं, मी ऍडव्हान्स मध्ये गेल्यानंतर इथे मला मॅच करायचं होतं, तर मी मॅच करण्यासाठी काय केलं, -40 पॅडिंग ऍड केली. त्या केसमध्ये हे इथे एक्झॅक्ट मॅच तर झालं ऍड्रेस सोबत, आता व्यवस्थित दिसत होतं, परंतु याच्या टायटलच्या खूप जवळ गेलं, ते छान दिसत नव्हतं. मग मी काय केलं, ही जी -40 आहे याला -20 केलं, म्हणजे हे थोडंसं इथे खाली सरकून गेलं फॉर्म, परंतु हे तर वरतीच राहिलं. मग त्यासाठी काय केलं मी, आता हे जे ऍड्रेस आहे ना, त्या ऍड्रेसला सिलेक्ट केलं, ऍडव्हान्स मध्ये गेलो त्याच्या सेटिंगच्या, आणि इथे मी आता त्याची मार्जिनने, आता मला ऍड्रेसला खाली घ्यायचंय, त्यामुळे याच्या मार्जिनला मला इथे 20 ऍड केलं, इथे मी 20 ऍड केलं. आता ऍड्रेस आणि फॉर्म मॅच झालं इथे. हे आता काय खाली गेलं मी बघतो, याला रिफ्रेश करतो, हे सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, का इथलं कोणतं डिलीट झालं का आपल्याकडनं चुकून? नाही, ठीक आहे, चुकून खाली गेलो होतो मी, कंट्रोल Z ने याला पुन्हा घेऊन आलो, काय सेटिंग कुठे क्लिक झालं तर माहित नाही. ऍड्रेस सिलेक्ट करतो, मार्जिन मध्ये जातो, 20 ऍड करतो. येस, आता व्यवस्थित झालं. आता बघू शकता, हे एका लाईन मध्ये तर व्यवस्थित दिसतंय. पहिले हे खालीवर होतं, तिथे व्यवस्थित दिसत होतं का? नाही. हे असे आपण लक्ष देऊन बघून घ्यायचं. आता हे किती व्यवस्थित झालं. हे झाले, याला सेव्ह करूया. सेव्ह झालं. या व्यतिरिक्त फक्त कॉन्टॅक्टचं नाव इथे राहिलेलं आहे, तर काही नाही, इथे वरती जा, पेज सेटिंग मध्ये, यामध्ये खाली या, इथे हाईट टायटल करा. हाईट टायटल झालं, पब्लिश करा. झालं, कॉन्टॅक्ट पेज पण आपले रेडी झालेले आहेत. याला इथे आपण एकदा रिफ्रेश करून चेक करू. ग्रेट. कॉन्टॅक्टस फॉर्म झाला, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन झाली. हे बाकी ईमेल, कॉल नंबर वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता. आणि त्यानंतर खाली गुगल मॅप पण आपण ऍड केलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सर्व पेजेस आपण डिझाईन केले. सर्व्हिसेस वरती थोडंसं काम करायचं, ते उद्या मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, या पेजवरती थोडं काम करायचं राहिलेलं आहे आपल्याला, ते उद्या आपण बघूया. येस, आणि त्या व्यतिरिक्त, हा, त्या व्यतिरिक्त डिझायनिंग मध्ये अजून एक खूप महत्वाचा पार्ट आपला राहिलाय, तो म्हणजे वेबसाईटचं हेडर आणि फुटर. हेडर म्हणजे इथे वरती वेबसाईटचं नाव किंवा लोगो असतो, मेनू ऑप्शन्स वगैरे असतात, त्याला डिझाईन केलेलं नाही अजून आपण, म्हणून ते व्यवस्थित दिसत नाही. त्याला आपण अजून छान पद्धतीने डिझाईन करणार आहोत, फॉन्ट वगैरे त्याचं चेंज करणार आहोत. त्या व्यतिरिक्त खाली फुटर असतं. आता फुटर मध्ये पण काहीच नाही, सिम्पल एवढाच सेक्शन आहे. हा फुटर सुद्धा आपल्याला डिझाईन करायचा आहे. तुम्ही जर बाकी कुठे टेम्पलेट वगैरे बघितले किंवा वेबसाईट बघितल्या, तिथे व्यवस्थित फुटर आणि हेडर असतात. ठीक आहे, इथे लोगो वगैरे कसा अपलोड करायचा, ते हेडर कसं डिझाईन करायचं, खालचं फुटर कसं डिझाईन करायचं, ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, ते आपलं बाकी आहे, ते आपण आता पुढे बघूया. आज आपण अबाउट पेज आणि कॉन्टॅक्ट पेज दोन्ही पेजेस पूर्ण डिझाईन केलेले आहेत.